मालेगावातील प्रकरणात अखेर अंतिम निर्णय आता घेण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्र ज्याची अक्षरशः वाट पाहत होता तो निर्णय झाला। असा निर्णय की ज्यामुळे महाराष्ट्रात एक समाधानाची लाट पसरली आहे। या निकालाची वाट महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक पाहत होता। अखेर तो निर्णय घेण्यात आला। डोंगराळे गावात अत्यंत गृहस्पद कृत्य करणाऱ्या आरोपी विजयला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। लोकांना वाटलं कशाचं काय होतंय, फक्त पुढची तारीख देतील, पण झालं वेगळंच। सरकारने असा कडक निर्णय घेतला की ज्यामुळे संपूर्ण राज्यातून सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं, न्यायव्यवस्थेचं कौतुक झालं। आरोपीला अशी शिक्षा सुनावण्यात आली की जी ऐकून आरोपी अक्षरशः जमिनीवर लोळला आणि माफी मागू लागला। तो इतका हजारला आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धडा मिळणार आहे। संपूर्ण राज्यातून ह्या कृतीचे आणि जलद न्याय प्रक्रियेचे कौतुक होत आहे। या गुन्हेगाराला अशी शिक्षा मिळणार आहे ज्याचा विचार त्याने आयुष्यात कधी केला नसेल। लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये, पण अखेर शासनाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे। आतापर्यंत ह्या गुन्हेगार व्यक्तीला 3-4 वेळा कोर्टात हजर करण्यात आले आणि प्रत्येक वेळी पुढची तारीख मिळत असल्याने लोकांमध्ये अपेक्षाभंग आणि नाराजी वाढत होती। न्याय प्रक्रिया अपेक्षित गतीने चालली नाही असा लोकांमध्ये समज झाला होता। डोंगराळे गावात उपोषण सुरू होते आणि ते इतके तीव्र झाले होते की उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले। पण अखेर सरकारने अत्यंत कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली आणि त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले। हा महत्त्वपूर्ण निर्णयच उपोषण थांबण्याचे मुख्य कारण ठरला। इतक्या कमी वेळात असा निर्णय घेतला जाईल याची कोणालाही कल्पना नव्हती। यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे महाराष्ट्रात घडले, पण न्याय मिळायला विलंब झाला, अशी लोकांची भावना होती। मात्र या प्रकरणात दाखवलेला वेग हा अभूतपूर्व आहे। कोणी विचार केला नव्हता की इतक्या वेगाने हा प्रकरणाचा फैसला लागेल। अखेर जनभावनेनुसार घडले आहे। आता जी शिक्षा मिळणार आहे ती ऐकून त्या गुन्हेगाराला धडा मिळेल, कारण ह्या प्रकरणाचा निकाल आता निश्चित झाला आहे। 16 नोव्हेंबरला मालेगावातील डोंगराळे गावात 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष कृत्य करून तिची हत्या करणाऱ्या आरोपी विजयला अतिशय कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत होती। त्याला 3दा न्यायाधीशांसमोर हजर केले गेले, पण प्रत्येक वेळी पुढची तारीख मिळाली। लोकांना वाटू लागले होते की आता काहीच होणार नाही, काम अतिशय हळू चालू आहे। पण शासनाने अतिशय जलद निर्णय घेऊन लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे, कारण आज जे झाले आहे ते ह्या प्रकरणातील सर्वात निर्णायक पाऊल आहे आणि ज्यामुळे त्या आरोपीला आता चिंता वाटू लागली आहे। अचानक घेतलेल्या ह्या निर्णयावर खरं तर लोकांचा विश्वासच बसत नव्हता, पण हा निर्णय घेणे अतिशय आवश्यक होते अशी प्रतिक्रिया येते। न्यायव्यवस्था खरोखरच इतकी जलद झाली आहे का? लोकांना विश्वास बसत नव्हता, पण जे घडले ते अनोखे होते। शासनाला अखेर निर्णय घेणे भागच पडले, कारण तारीख पे तारीख देत राहिल्यास उपोषणाची तीव्रता वाढवणार असल्याचे डोंगराळे गावातील ग्रामस्थांनी सांगितले होते। तिकडे उपोषण सुरू असताना पीडित मुलीचे वडील यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात हलवावे लागले। इतर उपोषणकर्ते देखील अशक्त पडले होते। अखेर राज्याचे शिक्षण मंत्री तसेच मालेगावचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी जाऊन मागणी करणाऱ्यांना लेखी आश्वासन दिले आणि त्या निर्णयाची माहिती दिली। यामुळे हे उपोषण अखेर समाप्त झाले आहे। शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे उपोषणकर्ते काही प्रमाणात संतुष्ट झाले आहेत। मग असा कोणता निर्णय घेतला गेला ज्यामुळे उपोषण लगेच थांबले? कोणती अशी अतिशय कठोर शिक्षा होणार आहे ज्यामुळे गुन्हेगाराला धडा मिळेल? आज ह्या प्रकरणात नेमके काय झाले ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट पसरली आहे? संपूर्ण राज्यातून ह्या निकालाचे कौतुक का होत आहे? शासनाने कोणता तो अतिशय विलक्षण निर्णय घेतला आहे ज्यामुळे सरकारचेही अभिनंदन लोकांकडून होत आहे? मग कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलाय सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। 16 नोव्हेंबर हा महाराष्ट्रासाठी इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस होता, ज्या दिवशी एका 3.5 वर्षाच्या निरागस मुलीवर एका 24 वर्षाच्या गुन्हेगाराने अमानुष कृत्य करून तिचा प्राण घेतला। या प्रकरणाला तब्बल 15 दिवसांहून अधिक कालावधी उलटला आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे ह्या प्रकरणातील न्यायाकडे लक्ष लागून राहिले होते, पण अखेर तो निकाल आता झाला आहे। या बालिकेला आता न्याय मिळणार हे निश्चित झाले आहे। सुरुवातीला आरोपीला ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर न्यायालयात हजर केले, 3 दिवसांची पोलीस कोठडी, त्यानंतर पुढची तारीख, अटक वाढवण्यात आली आणि पुन्हा न्यायालयात हजर केले। लोकांचा समज झाला होता की न्यायालयाची फक्त तारीख पे तारीख चालू आहे, पण अखेर आज जो निर्णय झाला त्याचा विचारही कोणी केला नव्हता। गुन्हेगार व्यक्ती इतका हादरला आहे की आता तो कोणाशी बोलत देखील नसेल। काय तो निकाल झाला आहे? कशा पद्धतीची शिक्षा ह्या आरोपीला मिळणार आहे? मालेगाव गंभीर घटनेला 16 ते 17 दिवसांचा कालावधी झाला। या काळात आरोपीला 3दा न्यायाधीशांसमोर हजर केल्याची माहिती मिळाली। प्रत्येक वेळी तारीख वाढत होती, पण अचानक असा कोणता निर्णय घेण्यात आला? हा निर्णय घेण्यामागचे एक कारण म्हणजे गेल्या 2-3 दिवसांपूर्वी मालेगावमध्ये एका 13 वर्षीय विशेष गरजा असलेल्या मुलीवर 55 वर्षाच्या एका आरोपीने गुन्हा करण्याची दुसरी घटना उघडकीस आली।
त्या आरोपीला अगदी काही तासातच अटक करून न्यायालयात हजर केले आणि त्याचाही फैसला जलदगतीने सुरू आहे. आधीच डोंगराळे प्रकरण, त्यानंतर मालेगावातला दुसरा प्रसंग, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र काळजीत होता. डोंगराळे गावात उपोषण अगदी तीव्र झाले होते. मुलीच्या वडिलांना उपोषणातून दवाखान्यात हलवावे लागले. म्हणूनच परिस्थितीचे गांभीर्य पाहता शासनाने हा निर्णय घेतला आणि मंत्री दादा भुसे यांनी लेखी आश्वासन देऊन निकाल सांगितला. अखेर ह्या निर्णयामुळे उपोषण सोडण्यात आले. दादा भुसे यांच्या हस्ते ह्या उपोषणकर्त्यांना रस पाजण्यात आले आणि आंदोलन थांबले. आंदोलन थांबले याचा अर्थ शासनाने ठोस निर्णय घेतला आहे. लोकांना सुरुवातीपासून वाटत होते की न्याय मिळायला विलंब होत आहे. या गुन्हेगार आरोपीला संविधान किंवा नियम न लावता थेट कठोर शिक्षा द्यावी अशी भावना लोकांमध्ये तयार झाली होती. न्यायव्यवस्था कायद्यानुसार चालते आणि त्याच कायद्यानुसार तसेच शासनाने विशेष अधिकार वापरून हा निकाल घेतला. लोकांना वाटत होतं तारीख पे तारीख सुरू राहणार, कोर्ट म्हणणार संविधानानुसार सगळं होणार आहे. लोकांचं इकडे आंदोलन वेगळ्या पद्धतीने सुरू होतो, उपोषण सुरू होते. पण म्हणतात ना, एखादा कठोर निर्णय ज्यावेळेस घ्यायचा ठरवतो तेव्हा अचानक होतो आणि त्याच पद्धतीनं अचानक असा निर्णय घेण्यात आला. असा निर्णय की ज्याने महाराष्ट्राला नुसता दिलासा दिला नाही तर न्यायव्यवस्थेचा अभिमान वाटू लागला, सरकारचा अभिमान वाटू लागला. असा निर्णय अखेर घेण्यात आला. कोणालाच भरोसा बसत नाहीये, कोणाला विश्वास देखील वाटत नाहीये की सरकार इतक्या वेगाने कसं काय निर्णय घेऊ शकतात. पण झालंय वेगळंच. लोकांना भरोसाच वाटत नव्हता. इंटरनेटवर, सोशल मीडियावर सगळीकडे सरकारच्या नावाने लोक टीका करत होते की सरकार काही करत नाहीये, न्यायव्यवस्था काही करत नाहीये, न्यायव्यवस्था अतिशय स्लो चालू आहे असं सगळीकडे म्हणत होते. तर काही जणांनी, मनोअचनानी पाटील यांनी देखील यावर म्हटलं होतं की न्यायव्यवस्थेने लवकर काम केलं पाहिजे. आणि बरेचसे जुने जे प्रकरणे यांच्यामध्ये घडले होते तर त्या प्रकरणांमध्ये अजूनही दोषींना ती शिक्षा झाली नाही अशी तक्रार देखील त्यांनी केली होती. आणि सगळ्यांचा जो परिणाम आहे तर तो परिणाम आता दिसून आलाय की काय अशी शंका निर्माण होते. पण हा खेळ सरकारने जे केलंय ते अतिशय धक्कादायक आणि क्रांतिकारक असं केलेलं आहे. अक्षरशः तो आरोपी आता दयेची भीक मागू लागला आहे. कारण की जो निर्णय घेतला आहे त्याचा विचार देखील त्याने स्वप्नात केला नसेल. निर्णय इतका भयानक घेतला की अक्षरशः तू म्हणालाय की आता परत कधीच हे कृत्य करण्याचा विचार कोणीही करणार नाही असं आता चर्चा मीडियामध्ये होत आहे. पेपरला देखील बातम्या ह्याच्यावर वेगवेगळ्या छापून आल्या होत्या. काही उलटसुलट बातम्या मिळत होत्या, तर काही अफवा येत होत्या, तर काही महत्त्वाच्या माहिती घेत होत्या. पण आता जी माहिती आली आहे की खरंच या प्रकरणातील निर्णय असणार आहे. त्यामुळे नेमकं काय झालेलं आहे, कशा पद्धतीने हे प्रकरण आता होतं आहे, काय सगळा ट्विस्ट ह्याच्यामध्ये आला आहे, कशा पद्धतीने ही प्रकरण आता पुढे सरकत आहे, अतिशय महत्त्वाच्या वळणावर आता या प्रकरणाचा शेवट आता होताना दिसत आहे. मग काय झालं होतं, सरकार किंवा कोर्ट जे आहे तर ती कशा पद्धतीने निर्णय घेत आहे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण मग काय झालं की यावेळेस तारीख पे तारीख नाही तर असा कठोर निर्णय घेण्यात आला ज्याचा कोणी विचारही नसेल. अखेर निकाल असा होता की ज्यामुळे उपोषणकर्त्याने देखील आपलं उपोषण सोडलं. हा निर्णय नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. जेव्हा हे आरोपीला कोर्टात पुन्हा एकदा हजर करण्यात आले त्यावेळेस मालेगाव जिल्हा परत सत्र न्यायालयामध्ये त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा वादविवाद ऐकला आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट घडली. यावेळेस 11 डिसेंबरपर्यंत या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावली म्हणजे तो कारागृहात रवाना होईल. पण सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे या प्रकरणात आता उज्ज्वल निकम साहेब यांना शासनाकडून विशेष वकील म्हणून नियुक्त करण्यात आलंय. उपोषणकर्त्यांनी देखील निकम साहेबांना नियुक्त करण्याची मागणी केली होती आणि ती मागणी आता मान्य झाली आहे. यामुळे आता या प्रकरणात अतिशय वेगाने कारवाई होईल आणि या आरोपींना अशी कठोरातली कठोर शिक्षा होणार आहे जी त्याने कधी विचार केला नसेल. डोंगराळे गावात न्यायाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणातील प्रमुख मागणी उज्ज्वल निकम यांना केसमध्ये सामील करण्याची होती आणि ती सरकारने पूर्ण केली आहे. यामुळे उपोषणकर्त्यांचे समाधान झाले आहे. पुढच्या तारखेला जेव्हा कोर्टात त्याला हजर करण्यात येईल तेव्हा तिथे उज्ज्वल निकम उपस्थित असतील, ज्यामुळे या प्रकरणाला आता खूप वेग येणार आहे. गुन्हेगाराला कठोर शिक्षा होणार हे आता जवळपास निश्चित झाले. आता या घटनेमध्ये आतापर्यंत ही सगळ्यात मोठी घडामोड समोर आलेली आहे, कारण की कालपर्यंत या प्रकरणात काय होईल, आरोपीला शिक्षा होणार नाही अशा प्रकारचा जनतेचा विचार होता. पण आता तसं होणार नाही. अखेर सरकारने आणि न्यायव्यवस्थेने एकत्रित मिळून आरोपीला शिक्षा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे नक्कीच आता मोठा याच्यामध्ये आपल्याला निर्णय पाहायला मिळणार आहे. तरी आतापर्यंतच्या निर्णयावर तुमचं म्हणणं काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा.